पुण्यात एका 27 वर्षीय तरुणाने न बोलल्यामुळे त्याच्या प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलिसाकडे धाव घेत 26 वर्षीय तरुणीने प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रज्वल कैलास मोहिते असे त्याचे नाव असून तो एक व्यावसायिक आहे. प्रज्वल हा चाकणमधील पिंपळगाव येथील मोहितेवाडीचा रहिवासी आहे. तक्रारदार 2021 पासून प्रज्वल मोहितेसोबत प्रेम संबंधात आहे. प्रज्वल हा चाकणमधील पिंपळगाव येथील मोहितेवाडीचा रहिवासी आहे. तरुणी नाशिकची असून ती शिक्षणात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी शहरात आली आहे. ती हडपसरमध्ये भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहते. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दरम्यान हडपसर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पुढे म्हणाले, 9 मार्च रोजी प्रज्वल तरुणीच्या घरी गेला होता. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि आरोपीने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने त्याच्या महिंद्रा थार कारमध्ये बसवले आणि चाकणच्या दिशेने घेऊन गेला. तिथेही त्याने तरुणीला मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने त्याच्या महिंद्रा थार कारमध्ये बसवले आणि चाकणच्या दिशेने निघाला. तरुणाने पीडितेच्या खांद्यावर, हातावर, मनगटावर आणि मांड्यांना दुखापत केली. त्याने तिच्या डोक्यावर काठीने वार करून तिला जखमी केले. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी प्रज्वलला अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी याच्यासमोर हजर केले. त्याला दंडाधिकारी कोठडीत पाठवण्यात आले आहे.